हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 6 नोव्हेंबर आणि 7 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर प्रथम आपण 6 नोव्हेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहूया. तर भारतीय हॉकीची 100 वर्षे 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ठिकाण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, नवी दिल्ली. 7 नोव्हेंबर 1925 भारतीय हॉकी फेडरेशनची स्थापना झाली. देशाची पहिली प्रशासकीय संस्था होती. 100 वर्षे 1925 ते 2025 हा कालावधी. 1928 ते 1956 भारताने जागतिक हॉकीवर वर्चस्व गाजवले. सलग 6 ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकली. पुढे पाहूया. मालदीवने तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा पहिला देश बनला आहे. जनरेशनल बॅन पिढीवर आधारित बंदी आहे. अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून. कायदा काय तर 1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला देशात तंबाखू किंवा कोणतेही तंबाखूजन्य उत्पादने खरेदी, वापर किंवा विक्री करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली आहे. दुकानदारांना ग्राहकांचे वय तपासूनच विक्री करणे अनिवार्य आहे. याआधी न्यूझीलंडमध्ये देखील अशाच प्रकारचा कायदा आणला गेला होता, मात्र तो 2023 मध्ये रद्द करण्यात आला. मालदीवचे चलन आहे रुफिया. पुढे पाहूया. त्रिशूल 2025 त्रिसेना युद्ध सराव, ट्राय सर्व्हिसेस एक्सरसाइजेस TSE 2025. तर भारतीय सशस्त्र दलांची प्रमुख त्रिसेवा संयुक्त सराव आहे. 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान राजस्थान व गुजरातमधील वाळवंट क्षेत्रामध्ये तसेच उत्तर अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रात सहभाग भारतीय सेना कमांड, दक्षिण कमांड, भारतीय हवाई दल. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025. तर आयोजन सुवर्ण जयंती पार्क, रोहिणी, दिल्ली येथे 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी. आर्य समाजाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त, त्याचबरोबर महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई येथे केली होती. पुढे पाहूया. 7 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर जगातील नामांकित उद्योग समूह हिंदुजा ग्रुपचे चेअरमन व ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योगपतींपैकी एक गोपीचंद पी हिंदुजा यांचे लंडन येथे निधन झाले. पुढे पाहूया. दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया. किरण देसाई यांनी द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक लिहिले आहे. ते बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाले आहेत. भारतीय सैन्याने राजस्थानच्या वाळवंटी भागात वायू समन्वय 2 नावाचा ड्रोन व काउंटर ड्रोन सराव आहे. विश्वजित सहाय यांनी संरक्षण खात्याचे नियंत्रण महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ॲलन मस्कच्या स्टारलिंक सोबत करार करून महाराष्ट्र भारतातील सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आली. उत्तर कोरियाचे दीर्घकाळपर्यंत औपचारिक राष्ट्रप्रमुख राहिलेले किम योंग नाम यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले आहे. भारतीय विज्ञान संस्थेतील डॉ. साईद गौतम गोपाल कृष्णन यांना मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. स्वीडन देश अधिकृतपणे जगातील पहिली कॅशलेस देश बनला आहे. तर दुबई येथे पहिली आंतरराष्ट्रीय व 31वी राष्ट्रीय CBSE सहोदय स्कूल कॉम्प्लेक्स परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. भारतीय मानक ब्युरोचे महासंचालकपदी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे पाहूया. दरवर्षी 6 नोव्हेंबर रोजी युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.